नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In last period you have studied about the balancing chemical equation and steps in balancing chemical equation. Then now we'll discuss about the types of the chemical equation, chemical reaction. पण जनरली आपला टाईप्स ऑफ द केमिकल रिॲक्शन म्हटलं की त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे आढळतात. मग त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन असेल, डिस्प्लेसमेंट असेल, डबल डिस्प्लेसमेंट असेल, देन डिकम्पोजिशन असेल, देन थर्मल असेल. त्याच्यानंतर विल डिस्कस अबाउट दी एक्झोधर्मिक अँड एंडोधर्मिक, ऑक्सिडेशन असेल, रिडक्शन असेल अँड रेडॉक्स रिॲक्शन असेल. बट जनरली देअर आर मेन 4 टाइप्स ऑफ द केमिकल रिॲक्शन ऑन द बेसिस ऑफ द नेचर अँड द नंबर ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स. आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की क्लासिफिकेशन ऑफ द किंवा टाईप्स ऑफ द केमिकल रिॲक्शन. ही जी काही क्लासिफिकेशन केलेलं आहे टाईप्स ऑफ द केमिकल रिॲक्शन ऑन द बेसिस ऑफ नेचर अँड नंबर ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट या बेसवर आहे. मग जनरली देर आर 4 टाइप्स ऑफ द केमिकल रिॲक्शन ऑन द बेसिस ऑफ द नेचर अँड नंबर ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स. The first type is the combination reaction. First we consider the 2 examples of the combination reaction. Ammonia react with the hydrochloric acid. So I will explain the ammonia react with the hydrochloric acid. That means in the first reaction you can take the 2 reactants but there is the formation of the only single product. That type of the chemical reaction is nothing but the combination reaction. मग याच्यामध्ये काय केलेलं आहे की first we take a test tube, then take the few amount of the HCl in it. याच्यामध्ये काय करायचं, HCl घ्यायचं. HCl घेतल्यानंतर then we provide the heat to the HCl. HCl ला आपण हीट प्रोव्हाइड करायची. At the same time you can take a glass rod and this glass rod is dipped in the ammonia. तर हा ग्लास रॉड अमोनियामध्ये डीप करायचा. म्हणजे देर आर नंबर ऑफ दी मॉलिक्युल्स ऑफ दी अमोनिया ऑन द सरफेस ऑफ दी ग्लास रॉड. आणि मग याच्यामध्ये आपण घेतलेला आहे HCl. देन वी प्रोव्हाइड द हीट टू द HCl. HCl इज कन्व्हर्टेड इन टू द व्हेपर. ॲट द सेम टाईम यू कॅन टेक द ग्लास रॉड ऑन द किंवा होल्ड द ग्लास रॉड ऑन द सरफेस ऑफ दी. इथं होल्ड द ग्लास रॉड ऑन द सरफेस ऑफ द अप्पर साइड ऑफ द टेस्ट ट्यूब. ॲट दिस टाईम दी अमोनिया इज इन गॅसियस स्टेट. HCl is also in gaseous state when we provide the heat to the liquid HCl. Then there is HCl and ammonia react with each other and there is the formation of the ammonium chloride. तिथं काय तयार झालेलं आहे की ammonium chloride. Means what? 2 substances or 2 reactants are combined together but only there is the formation of a single substance. That type of the chemical reaction is known as the combination reaction. Or when we take the magnesium strip and burn the magnesium strip in the presence of the air. एक मॅग्नेशियमची काय करा, स्ट्रीप घ्या आणि ते त्याला हीट प्रोव्हाइड करा इन द प्रेझेन्स ऑफ द एअर. इन द प्रेझेन्स ऑफ द एअर मीन्स वॉट, ॲक्च्युअली इट रिॲक्ट विथ द ऑक्सिजन. अँड व्हेन मॅग्नेशियम strip is burned in the presence of the air, there is the reaction takes place between the magnesium and oxygen and there is the formation of the magnesium oxide. Means what? In this reaction there are 2 reactants. या दोन्हीही रिॲक्शनमध्ये 2 रिॲक्टंट आहेत बट फॉर्मेशन इज 1 प्रॉडक्ट. पण मात्र एकच प्रॉडक्ट तयार झालेला आहे. तेव्हा दॅट टाईप ऑफ द केमिकल रिॲक्शन इज नोन ॲज द कॉम्बिनेशन रिॲक्शन. म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शनची डेफिनेशन सांगताना आपल्याला या दोन्हीही रिॲक्शनमध्ये 2 रिॲक्टंट दिलेले आहेत. 2 or more रिॲक्टंट घेऊ शकता बट ॲट दिस टाईम देर इज 1 and only 1 प्रॉडक्ट इज फॉर दॅट टाईप ऑफ द केमिकल रिॲक्शन इज नोन ॲज द कॉम्बिनेशन रिॲक्शन. General formula of the combination reaction is that A plus B is equal to tends to AB. म्हणजे A आणि B हे कोणतेही 2 रिॲक्टंटमध्ये जर केमिकल रिॲक्शन झाली तर देर इज द फॉर्मेशन ऑफ ए ओनली सिंगल प्रॉडक्ट. दॅट टाईप ऑफ द रिॲक्शन इज नोन ॲज द कॉम्बिनेशन रिॲक्शन. सेकंड टाईप इज द डिकम्पोजिशन रिॲक्शन. हाऊ कॅन एक्सप्लेन द डिकम्पोजिशन रिॲक्शन? डिकम्पोजिशन रिॲक्शनचं पहिलं एक्झाम्पल घेतलं आहे. व्हेन वी टेक द शुगर इन अ डिश. एका डिशमध्ये काय करायचे, आपण शुगर घ्यायची आणि त्या शुगरला काय करायचं, हीट प्रोव्हाइड करा. हीट प्रोव्हाइड केल्यानंतर एक थोडा वेळ 5 मिनिट हीट प्रोव्हाइड करा. आफ्टर द प्रोव्हाइडिंग हीट देन व्हेन वी ऑब्झर्व इन द डिश ॲट दिस टाईम ओनली ॲश इज रिमेनिंग देअर अँड दॅट ॲश इज नथिंग बट द कार्बन. अँड दी when we provide the heat to the
sugar, at this time the vapor is formed there. That vapor is nothing but the water molecules. That means when we burn the sugar in the presence of the air, जर आपण शुगरला हीट प्रोव्हाइड केली तर शुगर इज कन्व्हर्टेड इन टू द कार्बन अँड द वॉटर. म्हणजे इथं वन रिॲक्टंट आहे, त्या वन रिॲक्टंटला एक्सटर्नली आपण हीट प्रोव्हाइड केलेली आहे. देर इज द फॉर्मेशन ऑफ द टू प्रॉडक्ट्स. ॲट दिस टाईम दॅट टाईप ऑफ द रिॲक्शन इज नोन ॲज द डिकम्पोजिशन रिॲक्शन. परत आपण कॅल्शियम कार्बोनेट, व्हेन वी प्रोव्हाइड द हीट टू द कॅल्शियम कार्बोनेट, देन कॅल्शियम कार्बोनेट इज स्प्लिट अप इन टू द टू सबस्टन्सेस, टू प्रॉडक्ट. That means that type of the reaction is also known as the decomposition reaction. In decomposition reaction, only you can take the one reactant, and that splitting of one reactant after heating, it is converted into the two product. That type of the chemical reaction is known as the decomposition reaction. The general formula of the decomposition reaction is that AB provide the heat to the AB, it is converted into the A and B substances, A and B product. Then third, म्हणजे या केमिकल डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये काय सांगता येईल? अ केमिकल रिॲक्शन इन विच द स्प्लिटिंग ऑफ ए सिंगल रिॲक्टंट इज कन्व्हर्टेड इन टू द टू प्रॉडक्ट्स. दॅट टाईप ऑफ द केमिकल रिॲक्शन इज नोन ॲज द डिकम्पोजिशन रिॲक्शन. देन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. Displacement reaction, where we take the example copper sulfate plus zinc, there is the formation of the zinc sulfate plus copper. या केमिकल रिॲक्शनमध्ये काय होते की कॉपर सल्फेट, जर आपण कॉपर सल्फेट रिॲक्ट विथ द झिंक, कॉपर अँड झिंक आर द मेटल्स, बट बिटवीन देम झिंक इज ए मोर रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर टू द कॉपर. मग याच्यामध्ये काय होतं, केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस बिटवीन द कॉपर सल्फेट अँड झिंक. द झिंक मेटल डिस्प्लेस द कॉपर फ्रॉम इट्स कंपाऊंड. याच्यामध्ये झिंक हा मेटल कॉपर सल्फेटमध्ये असलेले जे काही कॉपर आहे त्या कॉपरला डिस्प्लेस करतो, हाकलून देतो आणि त्याच्या जागी जाऊन बसतो. तेव्हा देर इज द फॉर्मेशन ऑफ द झिंक सल्फेट अँड कॉपर इज फॉर्म. जर जनरल फॉर्म्युला जर आपण घ्यायचं झाला याच्यामध्ये की ए बी is any substance and C is the reactive metal or reactive element, there is the formation of the Cb plus A. Means short, where the C is a more reactive element than the A, किंवा C is the more reactive metal than the metal A, where AB is the compound, C is the element, but that C element is more reactive as compared to the A metal. मग याच्यामध्ये काय होईल की सी एलिमेंट हा ए एलिमेंटला त्याच्या कंपाऊंडपासून डिस्प्लेस करेल. म्हणजे कॉपर सल्फेट आणि झिंकमध्ये, कॉपर आणि झिंकमध्ये झिंक इज मोर रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर टू द कॉपर. ड्यू टू दिस रिजन झिंक डिस्प्लेस द कॉपर फ्रॉम इट्स कंपाऊंड अँड देर इज द फॉर्मेशन ऑफ द झिंक सल्फेट अँड कॉपर. दॅट टाईप ऑफ द केमिकल रिॲक्शन इज नोन ॲज द डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट म्हणजे की जो लेस रिॲक्टिव्ह आहे त्याला मोर रिॲक्टिव्ह मेटल काय करतो, डिस्प्लेस करतो फ्रॉम इट्स कंपाऊंड अँड देर इज द फॉर्म इट्स कंपाऊंड, आणि तो स्वतःचा कंपाऊंड तयार करतो. सेकंड एक्झाम्पल घेतले की कॉपर सल्फेट रिॲक्ट विथ द आयर्न. आयर्न इज द मोर रिॲक्टिव्ह मेटल ॲज कम्पेअर टू द कॉपर. ड्यू टू दिस रिझन कॉपर सल्फेट अँड आयर्न आर रिॲक्ट विथ इच अदर. द कॉपर, द आयर्न डिस्प्लेस द कॉपर फ्रॉम इट्स पोजिशन इन दॅट कंपाऊंड. हा आयर्न काय करतो, कॉपरला त्याच्या कंपाऊंडपासून डिस्प्लेस करतो आणि त्याच्या जागी जाऊन बसतो. दॅट अँड देर इज द फॉर्मेशन ऑफ द आयर्न सल्फेट अँड कॉपर. दॅट टाईप ऑफ द केमिकल रिॲक्शन इज नोन ॲज द डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कोणाला म्हणता येईल की अ केमिकल रिॲक्शन इन विच द मोर रिॲक्टिव्ह मेटल डिस्प्लेस द लेस रिॲक्टिव्ह मेटल फ्रॉम इट्स कंपाऊंड अँड देर इज द फॉर्मेशन ऑफ द न्यू प्रॉडक्ट. That type of the chemical reaction is known as the displacement reaction. हे क्लिअर झालेलं आहे की जो मोर रिॲक्टिव्ह मेटल आहे ना तो लेस रिॲक्टिव्ह मेटलला त्याच्या कंपाऊंडपासून डिस्प्लेस करतो आणि स्वतःचं कंपाऊंड तयार करतो. तेव्हा त्यावेळी जी केमिकल रिॲक्शन झालेली असेल ना त्या केमिकल रिॲक्शनला म्हणायचं डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. याचेही आपण दोन एक्झाम्पल घेतलेले आहेत. देन फोर्थ इज द डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन? द जनरल फॉर्म्युला ऑफ द डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन इज दॅट AB plus CD, there is the formation of the CB plus AD. CB आणि AD तयार होईल याच्यामध्ये. इथं
silver nitrate react with the sodium chloride. This is a compound, this is a compound. याच्यामध्ये हा जो काय आयनिक कंपाऊंड दिलेला आहे हा सुद्धा आयनिक कंपाऊंड दिलेला आहे. या आयनिक कंपाऊंडमध्ये दी मेटॅलिक आयन डिस्प्लेस एकमेकाला काय करत, देर इज द एक्सचेंज ऑफ द आयन इन दॅट रिॲक्शन. म्हणजे सिल्व्हरचा आयन जो काय आहे तो सोडियमच्या जागी जाऊन बसेल आणि सोडियमचा आयन कोणाच्या जागी जाऊन बसेल, सिल्व्हरच्या जागी जाऊन बसेल. देर इज द फॉर्मेशन ऑफ द सिल्व्हर क्लोराइड अँड सोडियम नायट्रेट. But at the same time again you can consider the second condition, a chemical reaction in which there is the exchange of the ions and precipitate is formed. Precipitate means what? Insoluble material. जेव्हा केमिकल रिॲक्शन होत असताना आयन्स काय होत असतील, एक्सचेंज होत असतील and at the same time precipitate is formed, that type of the chemical reaction is known as the double displacement reaction. इथं जनरल फॉर्म्युला मी घेतलेला आहे की AB प्लस CD. AB हा एक सबस्टन्स आहे किंवा कंपाऊंड आहे, CD हा एक कंपाऊंड आहे. पण हा कंपाऊंड घेत असताना आयनिक कंपाऊंड आहे, दोन्ही आयनिक कंपाऊंड आहे. याच्यामध्ये हा मेटल आयन आहे, A अँड C आर दी मेटल आयन आणि हे नॉन मेटल आयन आहेत. तर मेटल आयन काय करतात, एक्सचेंज होतात, पोझिशन चेंज करतात. आपली Eच्या जागी C जाऊन बसतो आणि Cच्या जागी A जाऊन बसतो. पण ॲट द सेम टाईम प्रेसिपिटेट इज फॉर्म्ड. प्रॉडक्टमध्ये एक तरी प्रेसिपिटेट तयार होत असेल तर दॅट टाईप ऑफ द केमिकल रिॲक्शन इज नोन ॲज द डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनची डेफिनेशन सांगताना काय सांगाल तुम्ही, अ केमिकल रिॲक्शन इन विच देर इज द एक्सचेंज ऑफ द आयन्स अँड प्रेसिपिटेट इज फॉर्म्ड. प्रेसिपिटेट इज फॉर्म्ड, दॅट टाईप ऑफ द केमिकल रिॲक्शन इज नोन ॲज द डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मग सिल्व्हर नायट्रेट रिॲक्ट विथ द सोडियम क्लोराइड where there is the exchange of the ion of the silver and sodium. There is the formation of the silver chloride precipitate is formed and sodium nitrate is formed. Second example, barium chloride plus zinc sulfate where barium and zinc are the metallic ions. इथं barium आणि zinc आहेत metallic ion. There is the exchange of the zinc ion and barium ion. There is the formation of the barium sulfate and zinc chloride. But formation is the precipitate. Barium sulfate हा PPT तयार झाला. That type of the chemical reaction is known as the double displacement reaction. म्हणजे हे चार टाईप सांगितलेले आहेत आपल्याला, कॉम्बिनेशन रिॲक्शन, देन डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन अँड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. कॉम्बिनेशन म्हणजे दीज 4 टाईप्स ऑन द बेसिस ऑफ द नेचर अँड नंबर ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट. हे लक्षात ठेवा. हे जे काही आपल्याला केमिकल रिॲक्शनचे टाईप दिलेले आहेत हे टाईप 2 मुद्द्यावर दिलेले आहेत, ऑन द बेसिस ऑफ द नेचर अँड नंबर ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट. कॉम्बिनेशनमध्ये when 2 or more substances or reactants combine together to form a only single product, that type of the reaction is known as the combination. Decomposition मध्ये splitting of a single substance is converted into the 2 or more substances किंवा 2 substances, 2 product is formed. That type of the chemical reaction is known as the decomposition. Displacement मध्ये a chemical reaction in which the more reactive element or more reactive metal displace the less reactive metal from its compound, that type of the chemical reaction is known as the displacement reaction. And double displacement, a chemical reaction in which there is the exchange of the ions and precipitate is formed, then that type of the chemical reaction is known as the double displacement reaction. And today stop here.